मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी आता जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आलेली आहे। आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केलाय, तर सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केलाय। संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव मयांडे यांचा पराभव केलेला आहे। एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये कोणाला किती मतं मिळालेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, तर उपाध्यक्षपदी आता जितेंद्र आव्हाड यांना 201 मतं, नवीन शेट्टी यांना 155, सचिव पदी डॉक्टर उन्मेष खानविलकर यांना 227 मतं, शाह आलम शेख यांना 129 मतं, सहसचिव पदी आता निलेश भोसले यांची नियुक्ती 228 मतं त्यांना मिळाली आहेत, तर गौरव मयांडे यांना 128 मतं मिळाले। खजिनदार अरमान मलिक 234 मतं, सुरेंद्र शिवाळे यांना 119 मतं, भरत किनी यांना 184 मतं, किशोर जैन यांना 132 मतं, संदीप विचारे यांना 247 मतं, अपेक्स काउन्सिल समंत यांना 246 मतं मिळालीत, तर विघ्नेश कदम यांना 242 मतं मिळालीत, मिलिंद नार्वेकर यांना 241 मतं, तर भूषण यांना 208 मतं मिळालीत, नदीम मेनन यांना 198 मतं मिळाली, विकास रिपाळे यांना 195 मतं, तर प्रमोद यांना 186 मत मिळाले। सगळं चालतो, जिंकलो ना, आता त्याच्यावरती चर्चा कशाला, चांगल्या मतांनी जिंकलो, कोंडी अडचण कुठे झालं, संपलं, जो जीत गया वही सिकंदर। क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा टीम उतरते तेव्हा कॅप्टनच्या नेतृत्वाखाली सगळे खेळाडू काम करत असतात, तसं काम करायचं। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक क्लब सेक्रेटरी, मेन वुमेन क्रिकेटर्सचा सर्वांचा विजय आहे, मैदानामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा विजय आहे। मैदान क्लब सेक्रेटरीनी आतापर्यंत आम्हाला नेहमीच सपोर्ट केलाय, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय पवार साहेब असतील, यांच्या पॉवरफुल पाठिंब्यामुळे आमच्या पूर्ण गटाचा विजय झालाय। आशिष शेलारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढत होतो, त्या सर्वांनीच आम्हाला या निवडणुकीत मदत केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।